हॅलो फ्रेंड्स, आज आपण जवाहर नवोदय परीक्षा 18 जानेवारी 2025 या संपूर्ण पेपराचे विश्लेषण पाहणार आहोत। तर बघा, कोणताही प्रकारचा न उशीर लावता आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया। तर मानसिक क्षमता परीक्षण हा भाग पहिला होता आणि त्यामध्ये बघा 1 ते 4 प्रश्नांचा पहिला समावेश काय आहे बघा। तर प्रश्न पहिला काय आहे बघा। तर प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ABCD दाखवलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्याही तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा। आपले उत्तर दाखविण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नांशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा। तर या ठिकाणी बघा की या ठिकाणी आकृत्या दिलेल्या आहेत। 3 आकृत्या समान असणार आहेत, एक आकृती भिन्न असणार आहे, ती ओळखायची होती। मग प्रश्न पहिला बघा काय आहे। तर ऑप्शन 1 मध्ये बघा 2 फुले आहेत, स्क्वेअर मोठा आहे, त्याच्या आतमध्ये आयत आहे, त्याच्यात 2 फुले आहेत, 2 डॉट आहेत आणि अधिकचं चिन्ह आहे। प्रत्येकच आकृतीत तसं आहे, परंतु तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर बघा ऑप्शन बी मध्ये बघा की जे फुले आहेत ते एका बाजूला आहेत, डॉट आहेत ते एका बाजूला आहेत आणि मध्ये अधिकचं चिन्ह आहे। प्रत्येकच आकृतीत अधिकचं चिन्ह मध्ये आहे। फुल्या कोणत्या तरी एका दिशेने आहेत, डॉट एका दिशेने आहेत, फुल्या एका दिशेने आहेत, डॉट एका दिशेने आहेत। परंतु तुम्ही ऑप्शन क्रमांक ए जर पाहिला तर या ठिकाणी डॉट जे आहेत ते अपोजिट डिरेक्शनला आहेत, म्हणजे बरोबर विरुद्ध दिशेने आहेत। एका बाजूला न राहता विरुद्ध दिशेने डॉट आहेत आणि फुल्यासुद्धा विरुद्ध दिशेने आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे काय आहे आपले वेगळे पद आहे, म्हणून ही आकृती निराळी आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 1चं ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा। सेकंड नंबरचा क्वेश्चन होता की षटकोनाची या ठिकाणी आकृती आहे, दुसरी पंचकोनाची आहे, चौथी आकृती 3 त्रिकोण जॉईन केले एकमेकांना, 2 त्रिकोण एकमेकांना जॉईन केलेले दिसतात ऑप्शन सी मध्ये। ऑप्शन डी मध्ये काय आहे तर स्क्वेअर चौरस दिलेला आहे। आता यामध्ये भिन्न आकृती कोणता 3 समान आकृत्या आहेत ज्या एका नियमांनी बांधलेल्या आहेत आणि एक वेगळी आहे ती शोधायची। या ठिकाणी बघा हे एक बंदिस्त आकृती आहे, ही पण एक अखंड आकृती आहे। ऑप्शन डी मध्ये सुद्धा अखंड आकृती दिसते, परंतु ऑप्शन सी मध्ये आपल्याला 2 त्रिकोण एकत्रित जोडलेले दिसतात, म्हणून ऑप्शन सी हे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे। नेक्स्ट बघा, तिसरा नंबर क्वेश्चन होता बघा। या ठिकाणी बघा सगळीकडे ॲरो दिलेले आहेत, 3 ॲरो आहेत आणि एका बाजूला त्याच्या अशा उभ्या लाईन पण दिलेल्या आहेत बघा। बी मध्ये उभ्या लाईन आहेत, सी मध्ये पण दिसत आहेत उभ्या लाईन, दिशा जरी बदलत गेली तरी लाईन आहेत। मात्र ऑप्शन ए मध्ये खालच्या बाजूला ज्या लाईन आहेत त्या अशा लाईन इथं ते दिलेले नाहीत, म्हणून ऑप्शन ए ऑप्शन क्रमांक 3चं उत्तर आहे। पुढचा बघा क्वेश्चन की यामध्ये प्रत्येक आकृतीमध्ये त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये लाईन दिलेल्या आहेत, परंतु तुम्ही जर नीट पाहिलं प्रत्येक आकृतीमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसून येतंय बघा त्रिकोण तर उभाच आहे प्रत्येक आकृतीत, परंतु ज्या लाईन आहेत त्या याच्यामध्ये बघा त्रिकोणाच्या कोणाला अशा आडव्या लाईन आहेत। इथं पण बघा दुसऱ्या आकृतीत म्हणजे या ठिकाणी कोणत्या तरी त्रिकोणाला अशा आडव्या लाईन आहेत। जर आकृती फिरवली तुम्ही तर या आकृतीत सुद्धा बघा तुम्ही जर आकृती फिरवली तर तशाच त्या लाईन आडव्या येत आहेत, परंतु ही जर आकृती तुम्ही फिरवली तर त्या लाईन अशा आडव्या न येता या आकृतीसारख्या तिरके येतात, म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे याचं उत्तर आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 ते 8 यामध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D अशी 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृती समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नांशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा। या ठिकाणी बघा की प्रश्न आकृती त्यांनी दिलेली आहे आणि सेम तंतोतंत त्याच्याशी जुळणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची आहे। तर बघा तुम्ही हे जर ऑप्शन चेक केले, प्रश्न क्रमांक 5 सगळे ऑप्शन क्रमांक तुम्ही जर चेक केले तर या ठिकाणी बघा की हे जे कोण आहेत म्हणजे जो कर्व दिलेला आहे कोणासारखा भाग या चौरसाचा तो
याचा पण वरच्या आतल्या बाजूला, वरच्याचा पण खालच्या बाजूला, म्हणजे आतल्या बाजूला हे झालेले वळलेले दिसतात. या आकृतीत मात्र हे या बाजूला झालेत, ह्याचाही म्हणजे एकाच दिशेने दिलेत. परंतु ती ऑप्शन सीमध्ये पण तसंच आहे, रॉंग आहे ऑप्शन डीमध्ये. परंतु ऑप्शन बी ही बरोबर आपल्या प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी दिसते. बघा, हे कोण ह्या बाजूला, हा कोण, म्हणजे आतल्या बाजूनं वळलेले दिसतात हे कोण, म्हणून ऑप्शन बी हे याचं उत्तर आहे. पुढे बघा 6 नंबरचा क्वेश्चन बघा. तर आता या आकृतीत जरी समान दिसलं, या ठिकाणी हा जो भाग आहे तो प्रत्येक आकृतीत समान आहे, उभा आणि आडवा. परंतु हे जे कोण आहेत ते त्याची तुम्ही डिरेक्शन नीट चेक केली तर या बाजूचा कोण बघा, इथे सेम आहे, इथे सेम आहे, इथे सेम आहे, इथे सेम नाही, इथे सेम नाही, म्हणजे सी आणि डी ऑप्शन आपला कट झाला. आता खालचा बघा, खालचा जो आहे तो खालच्याच बाजूला आहे. परंतु ए ऑप्शनमध्ये बघा तो काय आहे, वरच्या बाजूला आहे, म्हणजे ए ऑप्शनसुद्धा आपला कॅन्सल झाला. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बघा, नीट ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर बी ऑप्शन बरोबर तंतोतंत प्रश्नाशी जुळणारी आकृती आहे. पुढचा क्वेश्चन बघा, या ठिकाणी 7 नंबरचा बघा की हा त्रिकोण आहे. या त्रिकोणावरती दुसरा एक त्रिकोण आहे आणि त्याच्यावरती असा डायमंडसारखा शेप आहे. म्हणजे बघा, मग आता असा शेप कुठं आहे, पहिल्या आकृतीत त्रिकोण आहे, त्रिकोणावर त्रिकोण आहे, परंतु इथं डायमंडचा शेप नसताना त्रिकोणच फक्त दिला आहे. दुसऱ्या आकृतीत बघा, त्रिकोण आहे, डायमंडचा शेप आहे, बरोबर आहे. तिसऱ्या आकृतीत त्रिकोणच कंप्लीट नाही. ऑप्शन डीमध्ये बघा, डायमंडचा शेपमध्ये जी मध्ये लाईन आहे डायमंडच्या शेपला ती मधली लाईन नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं तंतोतंत प्रश्नाशी जुळणारी आकृती आहे. पुढचा क्वेश्चन बघा, तर या ठिकाणी बघा काय दिसतंय बघा, तुम्ही नीट निरीक्षण करा. ऑप्शन क्वेश्चन नंबर 8 आहे. या ठिकाणी बघा प्रत्येक क्वेश्चन तुम्ही नीट व्यवस्थित बघा. ऑप्शन ए चेक करा, बी चेक करा आणि सी डी ऑप्शन चेक करा. तुम्ही सगळे जर ऑप्शन नीट चेक केले तर काय दिसतंय तुम्हाला बघा, की हा सर्कल आहे मोठा आणि त्याच्यात छोटा सर्कलचा हा जो दंड आहे या बाजूला आहे, हा पण ॲरो असा इकडे गेलेला आहे. प्रत्येकाच आकृतीत आहे. प्रत्येक आकृतीचं तुम्ही नीट निरीक्षण केलं तर बघा तुम्हाला काय दिसून येईल बघा, नीट चेक करा. प्रत्येक आकृती जर तुम्ही नीट चेक केली तर प्रत्येक आकृतीमध्ये हा जो ॲरो आहे तो लेफ्ट साईडला आहे आणि प्रत्येक आकृतीमध्ये जर बघितलं तर जो सर्कलचा आहे तो दांडा राईट साईडला आहे. मग तुम्ही नीट केलं, फिरवली अशी आकृती तर ही आकृती मिळते, ही पण आकृती मिळते. परंतु डी आकृती बघा उलटी दिलेली आहे. जर तुम्ही हे केलं तर बघा, यामध्ये बघा जर ही आकृती फिरवली तर हा ॲरो वरच्या बाजूला दाखवला आहे ह्यांनी आणि म्हणजे दिशा चेंज झालेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे ह्याचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 ते 12 बघा. डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे. उजव्या बाजूस ए बी सी डी अशा प्रश्नाकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्नाकृतीच्या संरचना आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा. तुमचे उत्तर OMR उत्तरपृष्ठावर प्रश्नांशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांकामध्ये इष्ट पर्यायास काळे करून दाखवा. या ठिकाणी बघा की 3 भाग दिलेले आहेत आणि तो आकृतीचा चौथा भाग जो आहे तो त्याच्याशी मिळता जुळता शोधायचा होता पर्यायातून. परंतु या ठिकाणी बघा मी जो विद्यार्थी आहे त्याची मी प्रश्नपत्रिका झेरॉक्स काढलेली आहे. त्याने जे रफ वर्क केलेलं आहे ते ब्लॅक आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अखंड आकृती या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी बघा हा भाग आणि हा भाग क्वेश्चन नंबर 9मध्ये दिलेला होता आणि हा भाग ब्लँक होता किंवा रिकामा होता, तो काढायचा होता शोधून. तर जो काही तो विद्यार्थी होता, खरं तर ही माझ्या मुलीचीच प्रश्नपत्रिका आहे, तिने हे जे रफ वर्क केलेलं आहे ते तिनं इथं पेन्सिलनं केलेलं आहे बघा. तर हा चौरस आहे तो तिने रफ वर्क करून या ठिकाणी ह्याचं उत्तर काढलेलं आहे. तर ही आकृती तिनं अशा पद्धतीनं बरोबरही आपण बाजूनं काढलेली आहे. तुम्ही असं रफ वर्क पेन्सिलने वगैरे करून एक्झाममध्ये करू शकता आणि तशा पद्धतीनं पर्याय शोधू शकता. तर बरोबर अशा पद्धतीने या बाजूला तिने रफ वर्क करून तशीच सेम आकृती काढलेली आहे आणि सेम तशीच पर्यायामध्ये डी ऑप्शन आपल्याला त्याचा मिळतो. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे आपले योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 बघा.
याही ठिकाणी बघा की आता इथं स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरचे परत 4 पार्ट पाडलेले आहेत त्यांनी. तर हा एक पार्ट, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट क्वेश्चनमध्ये दिलेला होता. परंतु हा जो काही पार्ट दिसतोय तो तिने पेन्सिलने किंवा पेनने तिने एक्झाममध्ये रफ वर्क केलेलं होतं आणि तिला आकृती काढण्यासाठी तिनं समजण्यासाठी तसं केलेलं आहे बघा रफ वर्क. मग तुम्ही सुद्धा असं प्रकारे काढलं तर आपल्याला सेम तशी मिळते जुळता कोणता पर्याय भेटतोय तर बघा. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी हा तिला बरोबर अशी मॅच होणारी आकृती. बरोबर बघा अशी लाईन आहे. हे 3 कोण आहेत असे स्क्वेअरला जोडणारे 3 या ठिकाणी आहेत. ही लाईन अशी, ही पण लाईन आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचे या उत्तर होईल. पुढचा क्वेश्चन बघा. ते